राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। अंबरनाथमध्ये एका इमारतीच्या गाळ्यात सुरू असलेला जुगाराचा अड्डा पोलिसांनी छापा टाकत उद्ध्वस्त केलाय। या ठिकाणाहून 11 पुरुष आणि 2 महिलांसह एकूण 13 जणांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। अंबरनाथ पश्चिमेच्या कोसगाव मिरचीवाडी परिसरातील पटेल प्रेस्टीज इमारतीच्या तळमजल्यावरील एका गाळ्यामध्ये जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांच्या डीबी पथकाने शनिवारी रात्री 1 वाजता या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला। यावेळी तिथे जुगार खेळताना 11 पुरुष आढळून आले। धक्कादायक बाब म्हणजे 2 महिलांकडून हा जुगाराचा अड्डा चालवला जात होता। तसंच तिथे पकडलेल्या 11 पुरुषांपैकी 8 पुरुष हे कल्याण आणि डोंबिवली परिसरातून या जुगाराच्या अड्ड्यावर जुगार खेळण्यासाठी आलेले असल्याचं यावेळी स्पष्ट झालंय। या छापा कारवाईत पोलिसांनी 31,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला असून सर्व आरोपींच्या विरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नागेश्वर मुंडे यांनी दिली आहे। राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।